रामकृष्ण हरी. जगाला सांगत असताना स्वतःचं मात्र झाकणं किंवा स्वतः काय करतो या गोष्टीचं गांभीर्य नसणं. संत चोखोबा असं म्हणतात की अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. डोळे झाकण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून पाप करणारे लोक बघितले, आणि तेही जेव्हा ज्योतिष सारखा विषय हातात घेऊन जगाच्या कुंडल्या सांगून जगाला राजकारणात, अर्थकारणात, जीवनात प्रगती कशी करावी ही त्यांचं भविष्य वर्तवणाऱ्याला मात्र स्वतःच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कळालं नाही. ही गोष्ट आहे ज्यांचं पाद्यपूजन किंवा ज्यांचं चरण धुवून किंवा ज्यांचे आशीर्वाद घेऊन किंवा ज्यांना भेटायला प्रत्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा जाऊन आले, परंतु त्यांनी त्यांच्या वर्तनामध्ये बदल करून ठेवला नाही. अध्यात्म असं सांगत असतं तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला तुमच्या षडरिपूवर, वासनेवर, तुमच्या कर्मावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. इथं तुमचे कर्मच असे आहेत की ज्या कर्माची लीला बाहेर पडल्यावर कळतं की हे बाबा जरी ज्योतिष बघत असले, हे बाबा जरी मंदिराचं एक ट्रस्ट उभा करून त्याचे अध्यक्ष झाले असले, या बाबांच्या दर्शनाला राजकारणी, अर्थकारणी, मुख्यमंत्री, सगळे कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक येऊन पैशाची बिदागी देत असले, तरी यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये मात्र कुठंही वैराग्याचा, विवेकाचा, ज्ञानाचा अंश नाही. मग असे लोक समाजामध्ये जेव्हा मोठमोठ्या गाडीत फिरायला लागतात आणि त्यांच्या बंगल्याच्या पुढे जेव्हा या लोकांची रांग लागायला लागते, तेव्हा भोळ्या बाबड्या लोकांना वाटतं की यांना आपण आपला हात दाखवू, यांना आपण आपली कुंडली दाखवू, ह्यांच्याकडे आपण आपली पत्रिका घेऊन जाऊ आणि बघू आपल्या जीवनामध्ये राजयोग, धनयोग कुठला लाभ आहे. अरे लाभाचं द्या सोडून, पण त्याला त्याच्या जीवनामध्ये उद्या हातकड्या बसणार आहेत आणि त्याची समाजामध्ये छितू होणार आहे हे सुद्धा स्वतःचं भविष्य स्वतःला न कळालेले असल्या लोकांकडे जाऊन स्वतःचं भविष्य बघणाऱ्या, मग रुपाली चाकणकर पासून एकनाथ शिंदे पर्यंत, दीपक केसरकर पासून तर मोठमोठे नावं आज जेव्हा आपण मीडियात बघतो तेव्हा कळतं की खरात नावाच्या बाबानं इथं किती खैरात वाढून या लोकांची स्वतःची खैरात उभा केलेली आहे. आणि ही खैरात उभा करत असताना त्यांनी ज्याचा आधार घेतला ते आधार म्हणजे ज्योतिषशास्त्र, तो आधार म्हणजे अध्यात्म आणि लोकांना पाद्यपूजा करायला लावणं. मी मार्चंड नेव्हीमध्ये कॅप्टन होतो, 20 वर्षाची देशसेवा करून आता मी समाजसेवा आणि धर्मसेवा करण्यासाठी आलोय म्हणून जे बुरखे पांघरले त्या बुरख्याचं ह्यांचं कॉर्पोरेटचं मोठं ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये ह्यांचं चालू असलेल्या लीला आणि त्या लीला ज्या कॅमेरात कैद झालेल्या आहेत त्या कॅमेऱ्यातून बाहेर पडलेले जेवढे काही व्हिडिओ आहेत नव्हे, त्याचा एक पेनड्राईव्हच पोलिसांच्या हातात लागलेला आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे. तो गुन्हा नोंद करायला त्यांनीच असं एका महिलेला आपलं आमिष दाखवलं, जवळ घेतलं. त्या महिलेतून ह्यांच्यामध्ये तक्रारी झाल्या आणि नंतर त्या महिलेनं यांच्यावरती केस केली. प्रश्न असा पडतोय आसाराम बापू पासून राम रहीम पर्यंत ते आताच्या या खरात बाबा पर्यंत प्रश्न समाज विचार करतोय की ज्यांना अध्यात्मात किंवा ज्यांना कळतंय म्हणून आपण त्यांच्याकडे जावं, त्यांना त्यांचं जीवन कळालं नाही. कारण जीवनामध्ये काय साध्य काय साधन आहे या दोन गोष्टीतला फरक कळाला नाही. लोक मात्र त्यांच्यावर भाबड्या श्रद्धेनं, त्यांच्यावरच्या विश्वासानं लोकांना असं म्हणावं तर त्यांच्याकडे येणारे जे काही श्रीमंत, गर्भश्रीमंत, नामांकित, प्रतिष्ठित अशा वर्गातले लोक, जेव्हा शिकलेले शहरातले लोक जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा एक किस्सा आठवतो. महाराष्ट्रातला एक आमदार दुबईला गेला होता आणि दुबई मधल्या एका ज्योतिषांनी त्यांना एक दुकान दाखवलं. त्या दुकानामधला हिरा त्यांना लाखो रुपये किमतीला दिला. महाराष्ट्रात आल्यावर इथल्या सराफानं म्हणजे सोनारानं सांगितलं हिरा नसून हा साधा दगड आहे आणि तो किती तर 5-10 हजार बी त्याची किंमत येणार नाही. त्यांच्याकडनं लाखो काढले गेले. म्हणजे एकीकडं तुम्हाला मनशांती, घरशांती, सुख, राजयोग, प्रगती, तुमची उन्नती, तुमचा उद्धार होण्यासाठी तुम्ही बोटात गळ्यात हे घाला आणि मग तुमचा उद्धार होईल. अशा पद्धतीच्या भाकड कथेवर आज सुद्धा जर आपला समाज आणि समाजातले प्रतिष्ठित म्हणवले जाणारे विश्वास टाकत असतील आणि त्यामध्ये अध्यात्म बदनाम होत असेल
तर गरज आहे ती म्हणजे तुमच्या बुद्धीच्या विकासाची आणि तुम्हाला आजूबाजूच्या वास्तवावर विश्वास ठेवण्याची. अरे समाजामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की शास्त्र हे विचारानं सिद्धांतानं चालत असतं, त्या सिद्धांताला बुद्धिवादाची जोड आहे आणि बुद्धिवाद हा त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विवेक बुद्धीनं विचार करतो. बघा, विवेकानंदांनी कधी भविष्य सांगितलं का? तुकाराम महाराजांनी कधी भविष्य सांगितलं का? माऊलींनी कधी भविष्य सांगितलं का? नव्हे, संत नामदेवांनी कधी, एकनाथ महाराजांनी कधी सांगितलं नाही. कारण त्यांना माहिती, तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे प्रयत्न चांगले असतील, तुमचं चारित्र्य चांगलं असेल, तुमचं वागणं चांगलं असेल तर तुम्हाला समाजाकडून भेटणारा प्रतिसाद सुद्धा चांगला असतो आणि तुम्ही जीवनामध्ये केलेले कामं सुद्धा चांगले होत असतात. परंतु तुम्हाला चांगल्यातला आणि वाईटातला या दोन गोष्टीतला फरक कळणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जीवन आणि समाज या गोष्टीच समजून घ्याव्या लागतील. तिथं कुठलंही शॉर्टकट नाही. रेडीमेड कुठल्या तर कम्प्युटरवर मांडलेल्या कुंडलीला किंवा हातावरच्या रेषेवर जर तुमचं भविष्य घडलं असतं तर तुम्हाला एक संदर्भ सांगतो आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो. आपल्यामध्ये संस्कृतचा प्रसिद्ध व्याकरणकार आहे ज्याचं नाव पाणिनी आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलात गेल्यानंतर हातावरच्या रेषा, चेहरा अशा पद्धतीचे निकष लावून त्याचं वर्ण ओळखण्याची एक त्यांचे तंत्र होतं. परंतु ते म्हणण्याऐवजी ते असं म्हणू लागले की तुझ्या हातावर जर विद्येची रेषा असेल तर तुला विद्याग्रहण होईल आणि तू विद्येचा पंडित होशील. अशाच गुरुकुलामध्ये गेलेल्या पाणिनीला त्याच्या गुरुनी असं सांगितलं होतं तिथं असलेल्या की तुझ्या हातावर विद्येची रेषा नाही, तू विद्या ग्रहण करू शकणार नाहीस, तुला विद्या प्रसन्न होऊ शकणार नाही, सरस्वती तुझ्या अधीन राहू शकणार नाही. म्हणून त्याच्या विद्येचा मार्गच बंद करून टाकला. परंतु त्या सगळ्या गोष्टीवर अडून बसतो तो पाणिनी नव्हता. पाणिनीनं बाजूला असलेलं खंजीर घेतलं, हाताचे छलके काढले आणि चिरलेला हात त्या गुरुच्या समोर, रक्तबंबाळ झालेला हात त्या गुरुच्या समोर केला आणि त्यांना विचारलं की आता बघा तुम्हाला माझ्या हातामध्ये विद्येची रेषा दिसते का? त्या विद्येबद्दलचं समर्पण, तळमळ त्या गुरुच्या लक्षात आली. कारण काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. कुछ किए बिना जे जे कार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. त्याला प्रयत्न करायचे होते. पुढे चालून संस्कृत मधला व्याकरणकार म्हणून जगानं त्या पाणिनीला वंदन केलं. अशा पाणिनीचा वारसा सांगणाऱ्या भारतामध्ये जर समजा हातावरच्या रेषा बघून तुमचं ज्योतिष, आयुष्य आणि भविष्य घडवायला जाणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्याचं काम या खरात या प्रकरणानं झालेलं आहे. आता त्यांचे 58 ते 60 व्हिडिओ एक पेनड्राईव्ह सापडलेला आहे. आगे आगे देखो होता है क्या. परंतु मला समाजातला एवढंच सांगायचंय, अरे बाबा, संत चोखोबा सांगून गेलेले आहेत, ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप. म्हणजे या संत महात्म्यांना माहिती होतं की समाजामध्ये बुरखा, वेश परिधान करून इथं लुबाडणारे आणि त्या ढोंगाला भुलणारे लोक समाजात आहेत. म्हणून डोळे नीट उघडा, कानं उघडे ठेवा आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी, चांगले माणसं, सत्प्रवृत्ती, सज्जन असे लोक ओळखायला शिका. शेवटी महत्वाचं आहे ते म्हणजे कर्म. शेवटी पितामह भीष्म सुद्धा गंगापुत्र होते, परंतु त्यांना सुद्धा कर्म चुकलं नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही गोदावरीत डुबकी मारू, आम्ही गंगेत डुबकी मारू आणि आमचे सगळे पाप धुवून जातील, जात नाही. कारण ते कर्म आहे. कर्म शेवटी तुमच्या सोबतच येत असतं. खरात बाबाचं कर्म आता समोर आलेलं आहे. कायद्यानं त्यांच्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे. अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. अनेक जण समोर यायला लागलेले आहेत. पुढे पुढे समाजाला या सगळ्या लोकांचा एका खरात बाबामुळं किंवा नगरमध्ये केलेल्या एका कीर्तनकाराच्या विकृत कृतीमुळं बाकीच्या लोकांना बदनाम व्हावं लागतं. याचं भान ठेवा आणि समाजानेही यांच्यावर विश्वास ठेवताना थोडा तरी बुद्धीचा वापर करा. एवढं बोलतो. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विचार आवडले असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.